पाहू शकता याला म्हणतात जल्लोष जल्लोष. फार मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. इथे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि सिंगर पण आहेत. तर ती प्रतिक्रिया द्या म्हातारमाईचा जन्मदिवस आहे. यापूर्वी म्हातारमाई जर बाबासाहेबांनी सावलीमध्ये उभी राहिल्या नसत्या, बाबासाहेबांना दोन शपथ घेतात की आपण जर तुम्हाला घेता आणि म्हणून एका वाक्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या माऊली अर्थातच रमाई याचा त्याग आपल्या लक्षात त्याचमध्ये रमाईच्या जयंतीनिमित्त या लोकांनी जयंती काढतात. त्या लोकांचं खरं अभिनंदन आहे. कारण माऊलीचा त्याग आणि त्या लेकरांना जो माऊलीचा त्याग लोकांना समोर आणला जातो, त्यामुळं या लोकांची जयंती काढली. त्या लोकांचं खरंच अभिनंदन आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगता येईल. थँक्यू. धन्यवाद. माता रमाई म्हणजे त्याग, माता रमाई म्हणजे संघर्ष, माता रमाई म्हणजे प्रेम, हे सर्व सरांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपण आता महिलाच्या प्रतिक्रिया घ्यायची ते आपण बघू शकता. तिथे बघू शकता आपण तिथे फार मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत. प्रथमच नांदेड शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. आपण पाहू शकता महिलांचा खूप मोठा जयंतीचा प्रतिसाद आलेला आहे. आपण काही निवडक महिलाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहे. तुम्हाला कसं वाटतंय माता रमाई जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. तर या जयंतीचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही नेहमी भीम जयंती बघता, पण माता रमाई ते पहिल्यांदा तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये होते. तर तुम्हाला कसं वाटतंय? तर मग तुम्ही काय तयारी केलेली होती आज रमाई जयंती? आज 3 वर्षापासून रमाई जयंती आहे नांदेडमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये एवढी संख्या गावगावची खेड्यापाड्याचे लोक आलेले आहेत आणि खूप आनंद होत आहे. आणि यानंतर प्रत्येक वर्षी याच्याही पेक्षा मोठी रमाई जयंती होणार आहे. धन्यवाद धन्यवाद. आपण बघू शकतो आपण इथे पण खूप मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं की माता रमाई म्हणजे प्रेम, माता रमाई म्हणजे त्याग, माता रमाई म्हणजे विश्वास करणे, एखाद्या व्यक्तीला प्रेम करणं, त्याग करणे. तर तुम्ही कसं पाहता माता रमाईच्या जयंतीनिमित्त काय सांगू इच्छिता समस्त नांदेडकरांना? परत सांगा मोठ्याने सांगा. म्हणजे माता रमाईला खूप मोठे योगदान आहे. म्हणजे क्रांती घडत नाही केवळ नेते घडत नाही तर महिला पण घडवतात. बघू शकता इथे खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण आंबेडकरी समुदाय आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे आलेले आहेत. समस्त महिला आलेल्या आहेत. अजून आपण महिलांची प्रतिक्रिया घेऊया. खूप मोठ्या प्रमाणात इथे महिला पण आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता हे एक अतिशय आनंदी खेळीमेळीचं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता नांदेड शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात माता रमाईची जयंती साजरी करण्यात येते. तर तुम्ही बघू शकता लोकांचा खूप प्रतिसाद आहे. लोक तर बघा हे फक्त नांदेडमध्ये घेऊ शकतो. हे आहे नांदेडमध्ये आंबेडकरी जनता आणि बाबासाहेबांवर निस्वार्थपणे प्रेम करते. ते तुम्ही बघू शकता की प्रथमच नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या शहरात फार मोठ्या प्रमाणात भीमसैनिक पण आहे तिथे. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं बाबासाहेबांची जयंती आहे आणि आता रमाबाई आंबेडकर यांची पण जयंती पाहत आहे. तर दोन्ही जयंतीमध्ये काय फरक आहे? काय प्रतिक्रिया आहे यामध्ये? लवकर आमची जयंती सर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान झालेली आहे. खूपच व्यवस्थित झालेली आहे. चांगली शांतपणे झालेली आहे. पुढच्या वर्षी याच्याहून जास्त